महाराष्ट्राच्या हृदयात वसलेला खानदेश हा प्रदेश श्रद्धेय देवींचा निवास आहे। अनेक शतकांपासून या देवतांना अगाध श्रद्धेने पूजले जात आहे आणि त्या या भूमीच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत। प्रत्येक देवी तिच्या अद्वितीय गुण आणि आख्यायिकांद्वारे लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। रक्षक आणि शक्तिशाली खंडोबापासून ते पोषण करणारी आणि दयाळू सप्तशृंगीपर्यंत खानदेशच्या देवी देवत्वाचे विविध पैलू दर्शवितात। या देवींना समर्पित वार्षिक उत्सव हा एक उत्साहपूर्ण आणि खोल आध्यात्मिक कार्यक्रम आहे जो दूरवरून भाविकांना आकर्षित करतो। हा असा काळ आहे जेव्हा समुदाय साजरा करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी एकत्र येतो। समृद्ध ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला खानदेश हा असंख्य राजवंश, लढाया आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा साक्षीदार राहिला आहे। ही भूमी प्राचीन मंदिरे, किल्ले आणि स्मारकांनी विपुल प्रमाणात बघायला मिळते। प्रत्येक जण स्वतःची एक कथा सांगतो। ही ऐतिहासिक खोली उत्सवाला एक वेगळा आयाम देते, ज्यामुळे तो केवळ धार्मिक कार्यक्रम नसून या प्रदेशाच्या वारशाचा उत्सव बनतो। उत्सवादरम्यान पाळल्या जाणाऱ्या परंपरा आणि विधी खानदेशच्या इतिहासात खोलवर रुजलेल्या आहेत। ते विविध प्रभावांचे एकत्रीकरण प्रतिबिंबित करतात, ज्यांनी शतकानुशतके या प्रदेशाच्या संस्कृतीला घडवले आहे। हा उत्सव खानदेशच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवासाच्या चिरस्थायी वारशाचा एक जिवंत पुरावा आहे। 3 दिवसांच्या कालावधीत हा उत्सव विस्तृत विधी, उत्साही मिरवणुका आणि आनंदी उत्सवांच्या मालिकेत उलगडतो। पारंपरिक पोशाख परिधान केलेले भाविक मंदिरामध्ये गर्दी करतात, प्रार्थना करतात आणि विविध समारंभात सहभागी होतात। हवेत भक्तिगीते, मंत्र आणि ढोल ताशाच्या लयींचे आवाज भरलेले असतात। हा सण केवळ धार्मिक विधी नाही, तर तो एक सामुदायिक उत्सव आहे जो लोकांना एकत्र आणतो। हा आनंद, एकता आणि सामूहिक श्रद्धेचा काळ आहे। जसजसे उत्सव त्यांच्या शिखरावर पोहोचतात, तसतसे संपूर्ण खानदेश दैवी उत्साह आणि सांस्कृतिक अभिमानाच्या वातावरणात गुंतलेला असतो। समुदायाच्या प्रत्येक कोपऱ्यात स्वादिष्ट अन्नाचा सुगंध हवेत दरवळतो। प्रेमाने आणि काळजीपूर्वक बनवलेले पारंपरिक पदार्थ देवाला अर्पण केले जातात। हे नैवेद्य कृतज्ञता, भक्ती आणि येणाऱ्या वर्षासाठी आशीर्वाद मिळण्याची आशा दर्शवितात। कुटुंब एकत्र येतात, जेवण आणि कथा सामायिक करतात, आयुष्यभर टिकतील अशा आठवणी निर्माण करतात। घरेही सौंदर्य आणि प्रकाशाच्या मंदिरात रूपांतरित होतात। क्लिष्ट डिझाईन, उत्साही रंग आणि पवित्र प्रतीके प्रत्येक जागेला शोभतात। ही काटेकोरपणे केलेली सजावट ही केवळ दृश्यमान मेजवानी नाही, तर देवाला घरात प्रवेश करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी हे मनापासून केलेले आमंत्रण आहे। प्रत्येक घटक, सर्वात लहान तपशिलापासून ते भव्य प्रदर्शनापर्यंत, या प्रसंगाची खोल श्रद्धा आणि आनंद प्रतिबिंबित करते। हा सण केवळ वैयक्तिक उत्सव नाही, तर तो एक सामुदायिक अनुभव आहे जो सर्वांना एकत्र बांधतो। लोक प्रार्थना, गाणे आणि नृत्यात एकत्र येतात, तेव्हा श्रद्धा आणि आनंद वातावरणात व्यापून जातात। समुदायाचा सामूहिक आत्मा उजळतो, एकतेची आणि सामायिक श्रद्धेची शक्ती दर्शवितो। या क्षणांमधून मैत्री आणि कुटुंबाचे बंध मजबूत होतात आणि उत्सवाचे सार खऱ्या अर्थाने जिवंत होते।